अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त ना बघाच, संकष्टी चतुर्थी अगदी प्रत्येकाच्या घरात आज सकाळपासून गणपती बाप्पांच्या काही ना काही सेवा ह्या नक्कीच झाल्या असतील। कारण संकष्टीचा जो दिवस आहे तो गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे आणि या दिवशी बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि प्रत्येक कामांमध्ये यशाची प्राप्ती होण्यासाठी तुम्ही जे जे उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी आणि लाखात एक असतात। बघा, यातील एक विशेष आणि आजच्या चतुर्थीचा शेवटचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। खरं तर चतुर्थीचं एक व्रत धरल्याने आपली 100 पापांतून मुक्तता होते। आयुष्यात कितीही विघ्न, संकटे, अडथळे जर येत असतील तर त्यांचा नाश होतो। खरं तर संकष्टी या नावातच सगळं काही आहे। बघा, संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी, विघ्नांचा नाश करणारी। गणपती बाप्पा हे सुख करतायत तर त्यांना आपण दुःख हरता असेही म्हणतो। म्हणजे जे भक्तांच्या आयुष्यामध्ये सुख आणतात आणि त्यांच्या जीवनातील दुःखांचा नाश करतात, म्हणून आपण त्यांना दुःख हरता, विघ्न हरता किंवा संकट हरता असं देखील म्हणतो। बघा, चतुर्थीचा दिवस हा आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, ऐश्वर हे सगळं प्राप्त करण्यासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा हा दिवस आपल्या आयुष्यातील दुःखाचा, विघ्नांचा आणि संकटांचा नाश करण्यासाठी आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या संकष्टी चतुर्थीचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे, जो आपल्यालाच रात्री झोपताना करायचा आहे। एक मंत्र सांगणार आहे, या मंत्राचं तुम्हाला रात्री 7 वेळा पठण करायचं आहे। हा एक मंत्र तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करेल। हा एक मंत्र तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण करेल। बघा, हा उपाय फक्त आपल्याला चतुर्थीच्याच दिवशी करता येतो आणि आज योगायोगाने गुरुवारच्याच दिवशी चतुर्थी आलेली आहे। अत्यंत दुर्मिळ योग हा एकाच दिवशी आलेला आहे, त्यामुळे आजची संधी, आजचा दिवस कुणीही सोडू नका। प्रत्येकाने आवर्जून रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय नक्की करा। ज्यांनी आज संकष्टीच्या दिवशी काहीच केलेलं नाही, काही आमची खूप इच्छा होती पण आम्हाला काही करताच आलं नाही, तर त्यांनी हा उपाय आजच्या दिवशी केला तर संपूर्ण चतुर्थीच्या व्रताचं फळ तुम्हाला लाभेल। आणि ज्यांनी दिवसभर खूप केलेलं आहे की आम्ही दिवसभर काही खूप मेहनत केलेली आहे, आम्ही दिवसभर खूप कष्ट केलेले आहेत आणि त्याच्यासोबत आम्ही खूप उपाय आणि सेवा पण केलेल्या आहेत, तर त्यांनी ॲड म्हणून ही सेवा आवर्जून करा। ही एक सेवा तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे जे हवं आहे ना ते मिळवून देईल। आता कुठला मंत्र आहे, कसा म्हणायचा आहे, सगळं काही सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री झोपताना म्हणजे रात्री 12च्या आतमध्ये ही सेवा करायची आहे। यासाठी तुम्ही देवघरामध्येही म्हणजे देवघराच्या समोर आसन टाकूनही बसू शकतात, घरातील ईशान्य किंवा पूर्व दिशेलाही बसू शकतात किंवा मग तुम्ही तुमच्या बेडवरती बसूनही हा उपाय केला तरीही चालेल। सगळ्यात पहिले काय करायचं आहे, जिथे तुम्ही बसणार आहात तिथे तुम्हाला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे। कुठलीही घ्या, तांब्याची घ्या, चांदीची घ्या, जर ताम्ह नसेल छोटं तर आवर्जून ते घ्या किंवा स्टीलची घेतली तरीही चालेल, फक्त काचेची सोडून कुठलीही घ्या। ही प्लेट तुम्हाला तुमच्या समोर ठेवायची आहे आणि अजून एक प्लेट घ्यायची आहे। या प्लेटमध्ये तुम्हाला गुळाचे 7 तुकडे घ्यायचे। गुळ बघा, जो आपण खातो गुळ, तो छोटे छोटे त्याचे तुकडे करायचे, तसे 7 तुकडे तुम्हाला गुळाचे करायचे। सगळ्यात अगोदर काय करायचं तर गुळाचा एक तुकडा आपल्या उजव्या हातावरती घ्यायचा। बरोबर, आपला जो उजवा हात आहे या उजव्या हाताच्या तळव्यावरती हा तुम्हाला एक गुळाचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे। बघा, मंत्र म्हणण्यापूर्वी तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। तुमच्या आयुष्यात जे दुःख, संकट असतील त्यांचा नाश करण्यासाठी गणपती बाप्पांना तुम्हाला मनापासून विनवणी करायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला गणपती गायत्री मंत्र म्हणायचा आहे। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। ओम वक्रतुंडाय धीमहि ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। पुन्हा एकदा सांगते, ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्।
ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हा तुम्हाला गणपती गायत्री मंत्र फक्त एक वेळा म्हणायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या हातामध्ये घेतलेला जो गुळाचा खडा आहे तो तुम्ही समोर ठेवलेला त्या रिकाम्या वाटेत ठेवून द्यायचा आहे. पुन्हा दुसरा गुळाचा खडा घ्यायचा आहे. पुन्हा हा गणपती गायत्री मंत्र म्हणायचा आहे. इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करत हा गुळाचा जो खडा आहे तो पुन्हा त्या वाटीत घालायचा आहे. असे 7ही गुळाचे खडे तुम्हाला एक एक करत अभिमंत्रित करायचे आहेत आणि अभिमंत्रित केलेले हे गुळाचे खडे समोर ठेवलेल्या वाटीमध्ये ठेवून द्यायचे आहेत. त्याच्यानंतर हे करून झालं, 7 वेळा हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर यातील 4 खडे उचलायचे. 4 खडे त्या वाटीतून काढायचे आणि घराच्या आतील जे 4 कोपरे 4 दिशा ज्या असतील त्या 4 कोपऱ्यांना हे 4 खडे ठेवून द्यायचे. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी हे खडे तुम्ही निर्माल्यात टाकलेत तरीही चालतील किंवा कुठे किडे मुंगे वगैरे असेल मुंग्यांची वारुळं तिथे ठेवल्या झाडाखाली टाकलेत तरीही चालतील. त्याच्यानंतर जे राहिलेले 7 खडे घेतले होते, 4 आपण घरातल्या 4 कोपऱ्यांना टाकलेत, राहिलेले जे 3 खडे आहेत ते तुम्हाला त्या वाटीमध्येच ठेवायचे आहेत आणि ती वाटी जी आहे ती तुम्ही जिथे झोपाल त्या बेडरूममध्ये ठेवून द्यायची आहे. म्हणजे तुमच्या उशाच्या भागाला तुमच्या डोक्याच्या भागाला ती वाटी ठेवून द्या किंवा एखाद्या कापडामध्ये पिशवीमध्ये बांधून ठेवलात तरीही चालेल. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उठाल तर उठल्यानंतर यातील 1 गुळाचा खडा अंघोळीच्या पाण्यात घालायचा आहे आणि त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे. आता रातील 2 खडे त्यातील 1 खडा तुमचं स्वच्छ स्नान वगैरे झालं की त्याच्यानंतर तो चहात टाकायचा आहे, दुधात टाकायचा आहे आणि तो प्राशन करायचा आहे. तुम्ही नुसताच खाल्लात तरीही चालेल. आणि शेवटचा राहिलेला जो गुळाचा खडा आहे तो तुम्हाला उद्याच्या दिवशी तुम्ही जो दिवा लावणार आहात तुमच्या देवघरामध्ये त्या दिव्याच्या तेलामध्ये घालायचा आहे. बघा हा एक उपाय तुमच्या आयुष्यात जी जी अडलेली कामं आहेत ना ती मार्गी लावेल. खरं तर गुळाचा उपाय हा अत्यंत प्रभावी असतो. खरं तर आपली जी गणपती बाप्पांना प्रसन्न करणारी सेवा असते किंवा माता लक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करणारी सेवा असते त्यामध्ये आवर्जून आपण गुळाचा उपाय करत असतो. कुठलीही सेवा पूजा असेल तर त्या सेवा आणि पूजामध्ये गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा आवर्जून दाखवला जातो. गुळ आणि खोबऱ्याच्या वाटीशिवाय कुठलीच पूजा ही पूर्णत्वास जात नाही. जेव्हा तुम्ही आज चतुर्थीच्या दिवशी 7 गुळाचे खडे अभिमंत्रित करून जेव्हा तुम्ही ते वाटीमध्ये ठेवाल म्हणजे गणपती गायत्री मंत्राचा जेव्हा तुम्ही मंत्र म्हणत हे खडे अभिमंत्रित कराल आणि जेव्हा तुम्ही ते त्या वाटीमध्ये ठेवाल त्यातील 4 खडे जेव्हा तुम्ही 4 कोपऱ्यांना ठेवाल तेव्हा चहू बाजूने तुमच्या घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल. चहू बाजूने तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची कृपा राहील ज्यामुळे घरातील विघ्नांचा अडथळ्यांचा नाश होईल आणि घरात सदैव सुख समृद्धी राहील. जेव्हा तुम्ही 5वा खडा हा अंघोळीच्या पाण्यात घालाल बघा जेव्हा ते अंघोळीचं पाणी म्हणजे स्नानाचं जे पाणी आहे हे पाणी तुम्ही अंगावरती घ्याल म्हणजे तो गुळाचा खडा मिक्स केलेला तेव्हा तुमच्यामध्ये कुठली नकारात्मकता असेल काही वाईट शक्ती असेल काही बाधा तुम्हाला त्रास देत असेल काही नजरबाधा जळलेली असेल तर त्या सगळ्यातून तुम्हाला मुक्तता मिळेल. तसंच जेव्हा तुम्ही 6वा खडा हा प्राशन म्हणजे ग्रहण कराल तेव्हा तुमच्या आतमध्ये असलेली काही वाईट शक्ती असेल काही आजारपण असेल रोग असतील हे सगळं नष्ट होईल आणि तुमचं शरीर जे आहे ते संपूर्ण पवित्र होईल. जेव्हा 7वा खडा तुम्ही देवघरातील दिव्यामध्ये टाकाल त्या क्षणात बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत प्राप्त होईल. 7वा खडा जेव्हा तुम्ही त्या दिव्यामध्ये घालाल म्हणजे जसं त्या तेलामध्ये तुम्ही घालाल जशी त्याची ज्योत पेटायला लागेल तसं लक्षात घ्या तो सकारात्मक जो प्रकाश आहे तो तुमच्या संपूर्ण घरभर पसरायला लागेल. तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होईल. गणपती बाप्पांचा आशीर्वाद अखंड तुम्हाला प्राप्त होईल. जेव्हा 7वा खडा तुम्ही त्या तेलामध्ये टाकाल तिथेच तुमची जी ही सेवा आहे ती सफळ होईल सिद्ध होईल. अत्यंत महत्त्वाचा पण साधा आणि सोपा उपाय आहे. सगळ्यांनी नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.